बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। सीआयडीकडून वाल्मिक कराडची पत्नी मंजिलीची 2 तास चौकशी। क्रीडा खातं न मिळाल्यानं कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा। पदभार न स्वीकारताच भरणे सहकुटुंब परदेशात गेल्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता। सरकारी तिजोरीतल्या खडखडाटाची जोरदार चर्चा। मुंबईची हवा बिघडवणाऱ्या 28 प्रदूषणकारी प्रकल्पांसह 276 बेकऱ्यांना महापालिकेनं बजावली नोटीस। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी ॲक्शन मोडमध्ये। नाशिक, नंदुरबार, अमरावती, अकोला आणि जळगावसह अनेक भागात अवकाळीची हजेरी। कांदा, गहू आणि रब्बी पिकांना फटका। यवतमाळच्या मारेगावात वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू। मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं। एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार। उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण। मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्याची काँग्रेसची मागणी। विराट कोहलीचा धक्का। ऑस्ट्रेलियन प्रेक्षक आणि मीडियाच्या जिव्हारी। प्रेक्षकांकडून फुरियो, मीडियातून विराटवर विखारी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।